नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सेनगर आणि आपल्या श्रीकृष्ण आरोग्यवाणी ह्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती आयुर्वेद, योग, वैद्यकशास्त्र आणि एकंदरीतच आरोग्य ह्याविषयी अनेक व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यातूनच आपलं सगळ्यांचं आरोग्य कशा पद्धतीने आपल्याला टिकवता येईल, चांगलं ठेवता येईल ह्याची माहिती सुद्धा आपण ह्या व्हिडिओमधून देत असतोय. आपल्याला माहिती आहे की वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष आपल्या आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात आणि ते जर दोष कमी किंवा जास्त जर झाले तर त्याच्यातून आपलं आरोग्य सुद्धा बिघडू शकतं. आणि म्हणूनच आपण हे तिन्ही दोष वाढवणारे पदार्थ कुठले आहेत किंवा कमी करणारे पदार्थ सुद्धा कोणते आहेत हे बघतोय. आणि त्या व्हिडिओच्या मालिकेमध्येच आपण वात कमी करणारे आणि वात वाढवणारे पदार्थ सुद्धा बघितलेले आहेत. त्यासोबतच मागचाच एक व्हिडिओ आपण बनवलाय ज्याच्यामध्ये आपण पित्त कोणकोणत्या पदार्थाने कमी होऊ शकतं हेही बघितलंय. त्याच मालिकेमध्ये आजचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पित्त कोणकोणत्या गोष्टींच्यामुळे वाढतं आणि ह्याच्यामुळे काय फायदा होईल. तर आपण पित्ताच्या तक्रारी अनेकांना असतात त्यावेळेला आपण पित्तावरची गोळी घेऊन तो त्रास तात्पुरता कमी करण्याचा किंबहुना तो दाबण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा पद्धतीनं हा त्रास पित्तावरची गोळी घेऊन कमी करणं हा तात्पुरती मलमपट्टी असते. त्याच्यामुळे आपला त्रास तर कमी होतच नाही, आपल्याला अनेक साईड इफेक्ट सुद्धा ह्याच्यातून होऊ शकतात. आणि म्हणूनच जर तुम्हाला लक्षात आलं की कुठले कुठले पदार्थ पित्त वाढवणारे आहेत, ते जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल ते पदार्थ तुम्ही टाळले किंवा निदान कमी करण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला पित्ताच्या तक्रारीपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. चला बघूयात असे कोणते पदार्थ आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी ही उक्ती आपण नेहमी ऐकत आलोय आणि त्यानुसारच आपल्या निसर्गातली सूर्यशक्ती, अग्नी आणि एकूणच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाचक अग्नीच्या स्वरूपात उपस्थित असते. आणि तो पाचक अग्नी आपल्या पचनाला खूप महत्वाचा आहे. पण ज्या वेळेला तो पाचक अग्नी बिघडतो त्यावेळेला मात्र आपल्या शरीरातला पित्त दोष सुद्धा वाढतो. आता साहजिकच हा पाचक अग्नी उष्ण गुणधर्माचा असतो, त्यामुळं उष्ण गुणधर्माच्या गोष्टीमुळे पित्त वाढतं. त्यासोबतच जे तिखट पदार्थ आहेत त्यांच्यामुळे सुद्धा पित्त वाढतं आणि आंबट गोष्टी सुद्धा पित्त वाढवणाऱ्या ठरतात. मग ह्याच्यामध्ये आपण रोजच्या जेवणामध्ये वापरणारे अनेक मसाल्याचे पदार्थ येतात. हिंग, मिरची, आलं, सुंठ हे पदार्थ सुद्धा येतात. त्यासोबतच चहा आणि कॉफी आपल्याला अनेकदा घ्यायची सवय असते, एक तलफ लागलेली असते म्हणूनही आपण घेऊ शकतो, पण त्याचा अतिरेक सुद्धा पित्त वाढवणारा ठरतो. त्यासोबतच दही आणि ताक ह्या दोन्हीही गोष्टी उष्ण आहेत, कारण ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये बरंच कन्फ्युजन असतं, पण त्यांच्यामुळे सुद्धा पित्त वाढू शकतं. त्यामुळे त्या गोष्टीही थोड्या आपण कमी करायला पाहिजेत. सोबतच मेथी, शेपू, आंबाड्याची भाजी ह्या पालेभाज्या सुद्धा पित्त वाढवणाऱ्या असतात. आणि शेवगा, जरी शेवगा वात कमी करत असणारा असला तरी सुद्धा तोही पित्त वाढवणाराच आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी जर आपण टाळल्या तर पित्तासाठी खूप चांगली मदत होते. आणि जसं आपण म्हटलं की आंबट पदार्थांनी सुद्धा पित्त वाढतं, ज्यामध्ये लिंबू सरबत वारंवार अनेक जण घेत असतात. काही वेळेला तर वजन कमी करायचं, बारीक व्हायचं म्हणून सुद्धा लिंबू सरबत घेतलं जातं, पण लिंबूचा अतिरेक सुद्धा पित्त वाढवणारा ठरतो. सोबतच इतरही काही आंबट गोष्टी जसे की टॅमॅटो वगैरे आहेत त्यामुळेही पित्त वाढतं. फक्त आंबट गोष्टींच्या मध्ये आवळा एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे पित्त वाढत नाही. आणि तिखट गोष्टींनी पित्त वाढत असलं तरी सुद्धा सुंठ हाही एक पदार्थ आहे ज्याच्यामुळे पित्त जास्त वाढत नाही. पण सुंठीचा जर अतिरेक खूप केला तर त्यामुळे मात्र थोडा पित्ताचा त्रास आपल्याला होऊ शकतो. सोबतच फास्ट फूड बऱ्याच वेळेला खाल्ले जातात. अनेक जण तर जवळपास रोजच काही ना काहीतरी स्वरूपात फास्ट फूड खातात. कधी ते पिझ्झा बर्गर स्वरूपात असेल तर कधी वडा, भजी, मिसळ ह्याही स्वरूपात असेल. काही वेळेला तर फक्त भूक कंट्रोल होत नाही म्हणून खाल्लेला चिवडा, फरसाणसारखे पदार्थ सुद्धा पित्त वाढवणारे ठरतात. कारण ज्या ज्या पदार्थांच्या हरभऱ्याची डाळ येते त्या पदार्थांच्या मधून पित्त वाढतं. त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी तुम्ही कमी करायला पाहिजे. तर सोबतच तुम्ही पुरणपोळी खाल्यानंतर अनेकांना पित्ताचा त्रास होतो, ह्याचा अनेकांना अनुभव आलाही असेल. तर पुरणपोळी सुद्धा हरभऱ्यापासून बनलेली असते. त्यासोबतच ते पचण्यासाठी जी कटाची आमटी असते तीही काही वेळेला उष्णता, पित्त वाढवू शकते. त्यामुळं सणवार आहेत एखाद्या वेळेला खाल्लं म्हणून त्याचा तसा प्रॉब्लेम जास्त होत नाही. पण जर सारखं खाण्यामध्ये असेल किंवा इतरही त्यासोबत आपण पित्त वाढवणाऱ्या गोष्टी खात असू तर मात्र आपल्याला तो प्रॉब्लेम होऊ शकतो.
हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ होते आणि बऱ्यापैकी हेच पदार्थ आपल्या खाण्यामध्ये सुद्धा असतात. आणि मग असा प्रश्न पडतो की मग खायचं तरी काय? तर ह्यासाठी पित्त कमी करण्यासाठी कोणकोणते पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजेत ह्याचाही एक व्हिडिओ बनवलाय. मी ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, व्हिडिओ नक्की बघून घ्या. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न सुटेल आणि ते पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये त्यांचा समावेश करता येईल. सोबतच आपण बघतोय की अनेकांना गरम पाणी किंवा कोमट पाणी नेहमीच पिण्याची सवय असते. पण जर तुमची पित्ताची प्रकृती असेल किंवा जर पित्ताचा त्रास असेल आणि जर तुम्ही नित्यनेमाने गरम पाणी घेत असाल तरीही उष्णता आणि पित्त वाढू शकतं. अशा लोकांनी गरम पाणी घेणं थोडं कमी करायला पाहिजे. त्यांनी अगदीच फ्रीजचं पाणी घ्यायला पाहिजे असं नाही. त्यांनी जर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं तरीही चालू शकतं. तसंच उपवास अनेक जण करतात आणि उपवासामुळे सुद्धा पित्त वाढतं. कारण पित्त म्हणजेच पाचक अग्नी आहे आणि त्याला जर पचवण्यासाठी कुठलेही खाद्यपदार्थ उपलब्ध नसतील ते अतिरिक्त पित्त मग साचायला लागतं आणि मग जळजळ, मळमळ किंवा हायपर ॲसिडिटीच्या स्वरूपात त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळं ज्यांना पित्ताची तक्रार आहे त्यांनी उपवासाचं प्रमाण कमी करायला पाहिजे किंवा निदान त्यांनी उपवासाला चालणारे पित्त कमी करणारे पदार्थ जसे की फळं आहेत, दूध आहेत हे घेऊन सुद्धा उपवास केला तर त्यांचं पित्त जास्त वाढणार नाही. आता पावसाळ्याचा ऋतू आहे आणि आपल्याला अनेकांना पावसाळा आला की जरासं तेलकट, तिखट, चटपटीत गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि वाताचा ऋतू असल्यामुळे ही इच्छा होणं साहजिक सुद्धा आहे. पण हाच ऋतू पित्ताच्या संचयाचा म्हणजेच पित्त शरीरामध्ये साठण्याचा सुद्धा कालावधी आहे आणि त्यामुळं थोडंसं ह्या कितीही तेलकट, तिखट, चटपटीत खाण्याची इच्छा होत असली तरी सुद्धा आपण थोडा कंट्रोल ठेवायला पाहिजे जेणेकरून पित्त जास्त वाढणार नाही. त्यासोबतच पित्त जास्त वाढू नये ह्याच्यासाठी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये किंवा डाएट प्लॅनमध्ये जर थोडासा चांगला बदल केला तरी सुद्धा पित्ताच्या तक्रारी बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. आणि हा बदल सुरू होतो सकाळच्या वेळेपासून म्हणजे सकाळी उठल्यापासून. कारण ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठताय तुम्हाला उष्णतेचे पित्ताचे त्रास असतील आणि तुम्ही जर आदल्या दिवशी भिजत घातलेले धने आणि जिरे जर सकाळी उठल्यानंतर त्या धने आणि जिऱ्याचं पाणी पिलं तरी सुद्धा शरीरातली उष्णता कमी होते. ह्याच्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी रात्री झोपतानाच 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे हे थोडेसे ठेचून भिजत घालायला पाहिजेत. त्यासोबतच तुम्ही सकाळी उठल्यावरती आदल्या दिवशी भिजवलेले काळे मनुके 8 ते 10 खाऊ शकताय. आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट खाण्याची आवड असेल तर हे ड्रायफ्रूट म्हणजेच बदाम किंवा अंजीर ह्याच्यापैकीच जर तुम्ही भिजत घातले आणि तेही सकाळी उठल्यानंतर खाले तर पित्तामुळे पोटात कालवत असेल, भूक लागत असेल तर तीही कमी होईल आणि उष्णता सुद्धा जास्त वाढणार नाही. सोबतच तुम्ही असं सकाळी काहीतरी थोडंसं खाल्यानंतर पाणी पिल्यानंतर निदान थोडा वेळ तरी व्यायाम करायला पाहिजे जेणेकरून वॉकिंग असेल ते करायला पाहिजे. वॉकिंग सुद्धा घरामध्ये ट्रेडमिलवरती न करता निसर्गाच्या सानिध्यात करा कारण त्याच्यामुळे सुद्धा तो गारवा साहजिकच आपल्या शरीरातली उष्णता आणि पित्त कमी करतो. त्यासोबतच तुमचा वर्कआउट काय प्लॅन असेल जो तुम्हाला आवडतो तो करा. योगा प्रॅक्टिस योगासनं मात्र आवर्जून करा ज्याच्यामध्ये पोटावरती दाब पडणारी योगासनं करा जसं की त्रिकोणासन, भुजंगासन, अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन ही काही आसनं तुमच्या डेली योगा रुटीनमध्ये आवर्जून करत चला. जर तुम्हाला पित्ताची खूप जास्त तक्रार आहे तर सूर्यनमस्कार जास्त घालू नका, कधीतरी घालायला हरकत नाही पण सूर्यनमस्कारापेक्षा तुम्ही चंद्रनमस्कार करायला लागा. आता चंद्रनमस्कार कसा करायचा अनेकदा माहिती नसतं म्हणून आपण त्याचाही व्हिडिओ बनवलाय. चंद्रनमस्काराच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्या पद्धतीनं चंद्रनमस्कार सुद्धा करा. प्राणायाम करत असताना उष्णता कमी करणारे प्राणायाम जसे की चंद्रभेदी प्राणायाम, शीतली, सितकारी, अनुलोम विलोम हे प्राणायाम करा. आणि ह्या सगळ्या योगा प्रॅक्टिसमध्ये कितीही वेळ तुम्हाला जरी कमी पडला तरी सुद्धा निदान 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करायला विसरू नका. कारण मेडिटेशन केल्यामुळं मन शांत होतं, रिलॅक्स होतं आणि साहजिकच शरीरामधलं पित्त कमी व्हायला सुद्धा ह्याच्यातून मदत होते. हा व्यायाम योगा प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स होऊन तुम्ही भूक लागल्यानंतर ब्रेकफास्ट नाश्ता करू शकताय. खरं म्हणजे पित्ताच्या लोकांच्या मध्ये खूप खूप चांगली असते त्यामुळे अनेक वेळेला त्यांची भूक ही नाश्त्यामुळे भागते असं नाही. अशा वेळेला सरळ त्यांनी
जेवायला हरकत नाही. जेवढं सकाळी पित्ताचे लोक लवकर जेवतील तेवढा त्यांना फायदा होतो. कारण आपण अनेकदा बघतो की लोक जेवायला अगदी 12, 1, 2 असं सुद्धा वाजवतात. तोपर्यंत पोट त्यांचं रिकामं असतं आणि अशा रिकाम्या पोटावरती पित्त वाढू शकतं. आणि म्हणून सकाळच्या वेळेला शक्य असेल तर लवकर व्यवस्थित जेवण करा. पण जर हे शक्य नसेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये शिरा, कमी मिरची असणारं उपीट, तांदळाची आंबोळी हे पदार्थ सुद्धा घेऊ शकता. शक्यतो नाश्त्यामध्ये तेलकट तिखट चमचमीत पदार्थ, आंबवलेले पदार्थ आणि पोहे हे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी टाळायला पाहिजे. त्यासोबतच नाश्ता केल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला पित्ताचा त्रास, पित्ताची प्रकृती असेल तर 10 ते 11च्या दरम्यान पुन्हा भूक लागू शकते. अशा वेळेला तुम्ही जर जेवण तुमचं जरा उशिरा होणार असेल तर एखादं फळ किंवा एखादं ज्यूस घेतलं तरी सुद्धा चालतं, ज्यामुळे तात्पुरती भूक कमी होते आणि सकाळी 9 ते 12चा कालावधी हा पित्ताचा असतो. त्या कालावधीमध्ये वाढलेलं पित्त सुद्धा अशा ज्यूसमुळे, फळांच्यामुळे कमी होतं. आणि मग येते दुपारची वेळ. दुपारची वेळ म्हणजेच 12-1च्या दरम्यान तुमच्या दुपारच्या जेवणाची वेळ असते. ह्या वेळेला तुम्ही आवर्जून त्याच वेळेला जेवायचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही हेही जेवण जर दुपारचं 2 ते 3 अशा उशिरा जर करायला लागला तर मात्र जेवण उशिरा केल्यामुळे पित्त वाढू शकतं. दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो भरपूर फळभाज्यांचा वापर करा, ज्याच्यामध्ये सुद्धा तेल थोडंसं कमी वापरा, तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. दुपारचं जेवण हे सगळ्या पदार्थांनी युक्त असणारं घ्या. दुपारच्या जेवणामध्ये एखादा तरी गोड पदार्थ ठेवा आणि गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खा, ज्यामुळं पित्त वाढणार नाही. आणि दुपारचं जेवण तुम्ही भरपेट घ्यायला हरकत नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर मात्र एक 5 मिनिटं वज्रासनात बसा किंवा 5 मिनिटं जर तुम्ही घरामध्ये असाल तर 5 मिनिटं डाव्या कुशीवरती पडून रेस्ट घेतला तरी सुद्धा चालतं. त्यांना पित्ताची तक्रार असते किंवा जे पित्त प्रकृतीचे असतात त्यांना वारंवार भूक लागते. दुपारचं जेवण झाल्यानंतर परत संध्याकाळी 5 ते 6ला त्यांना कडकडून भूक लागते, पोटात कालवतं आणि नाईलाज असतो ते मग फास्ट फूड किंवा चहा कॉफी घेतात आणि मग पित्त आणखीनच वाढतं, भूक पण भागत नाही. अशा वेळेला जर त्यांनी फळं किंवा लाह्या घेतल्या तर तात्पुरती भूक कमी होते, वाढलेलं पित्त कमी होतं आणि मग संध्याकाळी सुद्धा लवकर भूक लागून ते संध्याकाळी लवकर जेवण करू शकतात. संध्याकाळी पित्त प्रकृतीच्या लोकांनी निदान 8च्या आत जेवायला पाहिजे. संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी, त्याचबरोबर मुगाच्या डाळीची तूप घातलेली खिचडी जर घेतली तर त्यामुळे सुद्धा पित्त चांगल्या पद्धतीनं कमी होतं. जेवल्यानंतर लगेच न झोपता थोडंसं हलकं चालून आलं तरीही चालतं किंवा वज्रासन केलं तर ते जास्त चांगलं राहतं. आणि रात्री झोपताना सुद्धा ह्या लोकांनी थोडं लवकर जर झोपलं तर जागरणामुळे वाढणारं पित्त सुद्धा वाढत नाही आणि सकाळी झोप व्यवस्थित पूर्ण होते. त्यामुळे सुद्धा पित्त जे जागरणामुळे वाढणार असतात तेही वाढण्याची शक्यता राहत नाही. तर हा होता शक्यतो पित्ताच्या लोकांनी कशा पद्धतीने दिनक्रम करावा त्याचा एक थोडक्यात आढावा. त्यासोबतच पित्त कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्ही खायला पाहिजेत ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलाय. लिंक मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.